नमस्कार. लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे आणि ही ई-के-वाय-सी करत असताना बऱ्याच जणांना बरेच अडथळे येत आहेत. तर या प्रॉब्लेमसाठी आपण काय केलं पाहिजे आणि ते कसे सॉल्व्ह केले जातील यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. ज्याच्यामध्ये शंका आणि त्या शंकांची उत्तरे दिली आहेत. जेणेकरून आपण आपली ई-के-वाय-सी वेळीच करू शकाल आणि आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला सुलभरित्या मिळत राहतील. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलला म्हणजेच नॉलेज ते मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मिळत राहतील. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर आजचे आपले प्रश्न कोणते कोणते असतील आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे ओ-टी-पी आमच्या मोबाईलला येतच नाही. दुसरा प्रश्न आहे वडील व पती यांचा आधार नंबर नाही कुणाचा टाकायचा. म्हणजेच काही जणांच्या बाबतीत काही जणांचे वडील हे एक्सपायर झालेले असू शकतात किंवा पती एक्सपायर झालेले असू शकतात आणि त्यांची डेथ ही आधारची जी यंत्रणा आहे ती सुरू व्हायच्या आधीच झालेली असेल. त्यामुळे त्यांच्याकडे आधार नंबर नसेल किंवा कोणीतरी अनाथी असेल तर त्यांच्याकडेही तशा पद्धतीचा आधार नंबर नसेल. तर त्यांनी कोणता आधार नंबर टाकायचा. त्याच्यानंतर माझ्याकडे पती व वडील या दोघांचाही आधार नंबर आहे. कोणाचा टाकायचा आधार नंबर? होय किंवा नाही पैकी कोणता पर्याय निवडायचा. आपल्याला हा फॉर्म भरत असताना व्हेरियस ऑप्शन्स आहेत. त्यातले होय किंवा नाही यापैकी कोणता पर्याय निवडायचा हे विचारलेलं आहे. जून महिन्यापासूनचे मागील उर्वरित पैसे थकीत आहेत ते आम्हाला मिळतील का? वेबसाईट ओपन होत नाही काय करायचे? मी नारी शक्ती ॲप किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडून रजिस्ट्रेशन केले होते. म्हणजे एकतर तुम्ही नारी शक्ती ॲपमधून स्वतः रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा ग्राम पातळीवरती अंगणवाडी सेविका किंवा कुठले तरी जे मदतनीस होते यांच्यामार्फत आपण रजिस्ट्रेशन केलं होतं. तर आपण ई-के-वाय-सी कुठून करायची? शेवटची तारीख काय आहे? सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादी समाविष्ट नाही असं दाखवलं जात आहे. आता काय करायचं? आम्हाला योजनेतून बाहेर बाहेर पडायचे आहे. काय करावे लागेल? अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. आपण वन बाय वन सर्व प्रश्नांची उत्तरे घ्यायचा प्रयत्न करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, मोबाईलला ओ-टी-पीच येत नाही आणि ज्यावेळेस आपण तो डेटा आपला आधार नंबर टाकतो महिलेचा आणि कॅप्चा टाकून सबमिट करतो त्यावेळेस हा एरर येतो. एरर अनेबल टू सेंड ओ-टी-पी. तर याच्यामध्ये 2 पॉसिबल रिझन्स असू शकतात. 2 कारणं असू शकतात ज्यामुळे आपल्याला ओ-टी-पी येत नाही. पहिलं कारण, सध्या या वेबसाईटवरती जवळपास 2 कोटी लोकांचा डेटा आहे. त्यामुळे खूप जास्त लोड झालेला आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. जर रात्री 10च्या नंतर के-वाय-सी केली तर के-वाय-सी जवळपास होऊ शकते कारण त्यावेळेस लोड कमी असेल. हा एक कारण आहे. दुसरं, काही जणांच्या आधार कार्डला मोबाईल नंबरच लिंक नसेल किंवा आधारला मोबाईल नंबर लिंक नाही म्हणजे ओ-टी-पी येणारच नाही. हा एक कारण असू शकतो किंवा जो लिंक मोबाईल नंबर आहे तो दुसराच असेल आणि आपण ओ-टी-पी दुसऱ्याच नंबरचा बघत असू. म्हणजे माझा आधारला एक नंबर आहे आणि मी दुसऱ्याच मोबाईलला ओ-टी-पी आलाय का असं चेक करत असेल आणि तो जुना नंबर आपण कदाचित बंद केला असेल. हे पण एक पॉसिबल रिझन असू शकतं. मग आता दुसरा प्रश्न, वडील व पती यांचा आधार नंबर नाही, कुणाचा टाकायचा? आता ही कंडिशन कशी आहे बघा, काही जणांचे पती किंवा वडील यांचे निधन झालेले असू शकते किंवा काही जणांचे पती व वडील यांचे निधन हे आधार कार्ड निघण्याच्या अगोदरच झालेले असेल किंवा काही जण अनाथ असतील तर त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम होऊ शकतो. यामध्ये ज्यावेळेस सरकारने हा जी-आर पब्लिश केला होता, तर त्या जी-आरमध्ये या अशा कंडिशनसाठी सरकारने काहीही गाईडलाईन्स दिल्या नव्हत्या. सरकारने काहीही विचार करून गोष्टी दिलेल्या नव्हत्या. त्यामध्ये विचार करून सांगणं गरजेचं होतं. पण अजून तरी काही तसं दिलेलं नाही. ॲक्चुअली असे गाईडलाईन्स जी-आर असतात त्यामध्ये आयुक्त, सचिव लेव्हल लोकांच्या सह्या असतात आणि अशा निष्काळजीपणाने त्यांनी करतात. मग लोकांना प्रॉब्लेम होतात. असं एक म्हणजे अपेक्षितच नव्हतं. पण ठीक आहे, असं झालेलं आहे. ॲक्चुअली सरकारनं अशासाठी महिला सदस्यांची समितीसुद्धा केली पाहिजे जिल्हावार. त्यामुळं ग्राउंड लेव्हलला काय प्रॉब्लेम येतील ते तिथं सांगितले जातील. असू द्या ठीक आहे. पण या प्रॉब्लेमसाठी मी सुद्धा वैयक्तिकरित्या लाडकी बहीण वेबसाईटवरती कॉन्टॅक्ट अस म्हणून त्यांचा टॅब आहे. तिथं त्यांना लिहिलं आहे. त्यांचा काही रिप्लाय आला, की मी आपल्याला याच YouTubeमधून चॅनलमधून माझ्या कळवणार आहे किंवा याच्या व्यतिरिक्त जरी काय आलं, तरी आपल्या चॅनलवरती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला ते अपडेट मिळू शकेल. पुढचा प्रश्न म्हणजे या प्रश्नासाठी सध्या तरी काहीही तसा पर्याय नाहीये. हे त्याचं उत्तर आहे स्पष्ट. पुढचा प्रश्न,
माझ्याकडे पती व वडील या दोघांचाही आधार नंबर आहे, कोणाचा टाकायचा? सध्या तुमच्या आता काय मुलींचं कसं असेल, काही मुलींचं लग्न झालं असेल, लग्नाच्या अगोदर वडिलांचं नाव असेल, लग्नानंतर आता पतीचं नाव असेल तिच्या. तर तिला प्रश्न असू शकतो, की मी आता कुणाचा आधार नंबर टाकायचा? माझ्या पतीचा की माझ्या वडिलांचा? कारण तिच्याकडे दोघांचा आधार नंबर आहे. तर तिनं कोणाचा टाकलं? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे, सध्या तुमच्या आधार कार्डवरती ज्याचे नाव असेल, त्याचा आधार नंबर टाकावा लागेल. म्हणजे जर वडिलांचं नाव असेल, तर वडिलांचं आणि जर लग्नानंतर पण काही जणांचं वडिलांचं असते डॉक्युमेंट अपडेशन राहिलेलं असेल, तरी तुम्ही वडिलांचंच टाका. आणि काही जणांच्या आधार कार्डवरती अ, जर अपडेट झालं असेल, तर तुम्ही तुमच्या पतीचं टाकू शकता. म्हणजेच जर आधार कार्डवरती पतीचे नाव असेल, तर पतीचं टाका. वडिलाचा असेल, तर वडिलाचा आधार क्रमांक टाका. पुढचा प्रश्न. आता हा हा एक आपल्याला 3 म्हणजे 3 पर्यायामध्ये आपल्याला चूज करायचं आहे. जात, प्रवर्ग, कुटुंबातील आणि हे. तर माझ्या कुटुंबातील सदस्य गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये नाहीत हे. तर ह्याच्यामध्ये होय निवडायचं आहे की नाही असं निवडायचं आहे. त्यातला पहिला प्रश्न बघा. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. तर लाडकी बहीण योजनेचा क्रायटेरिया किंवा अट काय आहे? जर तुम्ही सरकारी नोकरीत तुमच्या कुटुंबातील तुमचे पती किंवा तुमचे कोणीतरी सरकारी नोकरीमध्ये तुमच्या कुटुंबात कोण असेल, तर तुम्हाला त्याचा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा सरकारी संस्थेमध्ये म्हणजे सरकारी जॉब करत होते आणि त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळत आहे, तरीही त्यांना लाभ मिळणार नाही. मग निवृत्तीवेतन घेत नाहीत. आपण निवृत्तीवेतन घेत नाही किंवा सरकारीमध्ये नाही असं आपल्याला सांगायचं आहे. त्यामुळे होय हा पर्याय बरोबर आहे. आपण होय हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. दुसरा प्रश्न. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. आता ही लाडकी बहीण योजनेचं कसं आहे, एका कुटुंबातील मॅक्सिमम 2 जणांना लाभ मिळतो. त्यात पण विवाहित 1 आणि अविवाहित 1 असं. तर आपल्याला इथं होय असं करायचं. जर तुम्ही नाही असं केलं, तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार. आता पुढचा प्रश्न. सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असा मेसेज येतोय. म्हणजे हा अशा पद्धतीचा एरर मेसेज येतोय. ज्यावेळेस आपण महिलेचा एखाद्या आधार क्रमांक टाकतो, त्यावेळेस मेसेज येतो एरर. सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. तर याचं काय आहे? म्हणजेच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहात आणि त्यामुळेच तुमचं नाव या योजनेतून वगळलेलं आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या ज्या अटी आहेत, त्यामध्ये आपण बसत नाहीत. उदाहरणार्थ, आपल्याकडे फोर व्हीलर नसली पाहिजे होती, आपण इन्कम टॅक्स भरले नको पाहिजे होते, अशा अटी होत्या. तर त्यापैकी कुठली तर आपण अट पूर्ण करू शकत नसाल, त्यामुळे तुम्ही त्यातून वगळले गेलेले आहात आणि आता तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहात. आजच्यापर्यंत हेच अपडेट आहे आपल्याला. मी नारी शक्ती ॲप किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडून आता प्रश्न असा आहे, मी नारी शक्ती ॲपमधून रजिस्ट्रेशन केलं होतं, मला ई-के-वाय-सी करावी लागेल का? येस. तुम्ही कुठूनही करा. नारी शक्तीमधून करा किंवा अंगणवाडी सेविकाकडून करा. तुम्ही कुठून किंवा अजून तिसऱ्या कुठल्या फॉर्ममधून करा रजिस्ट्रेशन. तुम्हाला ई-के-वाय-सी ही मॅन्डेटरी आहे. ई-के-वाय-सी ही तुम्हाला करावीच लागेल आणि ही ई-के-वाय-सी ही ऑनलाईनच करावी लागेल. मे बी तुम्ही मग अंगणवाडी सेविका असेल किंवा एखादा महाई सेवा केंद्रवाला असेल किंवा एखादा तरुण असेल, तरुणी असेल, त्यांची मदत घेऊन पण करू शकता. पण तुम्हाला ती ऑनलाईन करायलाच लागेल. पुढचा प्रश्न. वेबसाईट ओपन होत नाही, काय करावे? वेबसाईटवरती सध्या खूप लोड आहे. जवळपास 2 करोड लोकांचा त्याच्यामध्ये डेटा आहे. मग त्याच्यामध्ये भरपूर लोक येत आहेत, प्रयत्न करतायत. काही लोकं परत जात आहेत, परत येत आहेत. त्यामुळे वेबसाईटवरती कंटिन्यूअस लोड आहे. त्यामुळे वेबसाईट ओपन होत नाही. परंतु जर रात्री 10च्या नंतर वगैरे जर आपण वेबसाईट ओपन केली, तर कमी लोड असतो आणि त्यावेळेस वेबसाईट ओपन होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, शेवटची तारीख काय आहे? हा ई-के-वाय-सी करण्याचा जी-आर 18 सप्टेंबर 2025 रोजी आला होता आणि त्यात त्यांनी सांगितले होते, की तिथून पुढे 2 महिने म्हणजेच सध्या तरी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे. 18 सप्टेंबरला जी-आर आलेला, 18 नोव्हेंबर म्हणजेच 2 महिने तिथून पुढे दिलेले होते त्यांनी आणि तिथपर्यंत आपल्याला ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न आहे, जून महिन्यापासूनचे मागील उर्वरित हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जून महिन्यापासूनचे मागील उर्वरित पैसे मिळतील का? सध्या या योजनेमध्ये खूप अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहे. ही फॅक्ट आहे. ह्या योजनेमध्ये काही लोक एलिजिबल नाहीत, बट स्टील दे आर तरी त्यांनी त्याचा लाभ घेत आहेत.
तर जे अपात्र महिला आहेत त्यांना या योजनेतून कमी करण्यासाठी सरकारने ही ई-के-वाय-सी सुरू केलेली आहे. परंतु जर आपण ही ई-के-वाय-सी केली आणि त्यानंतर जर आपण पात्र ठरलात, तर आपल्याला जून, जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे पैसे एकत्रित मिळतील. या संदर्भात माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑलरेडी दिलेली आहे. म्हणजे आता तुमचं जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पैसे मिळाले नाहीत. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम, टेक्निकल एरर, टेक्निकल ग्लिच झालेली आहे. त्यामुळे तुमचे पैसे मिळाले नाहीत. बट तुम्ही ई-के-वाय-सी केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात आणि पात्र आहात आणि त्या डेटामध्ये तुमचे जूनपासून जे पैसे आलेले नाहीत हे त्यांनी ट्रॅक करतील आणि त्यांनी तुम्हाला ते जून, जुलै, ऑगस्ट ह्या मागच्या 3 महिन्याचे पैसे एकत्रित पुढच्या हप्त्यासोबत पाठवून देतील, असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. आम्हाला योजनेतून बाहेर पडायचे आहे, काय करावे लागेल? योजनेतून बाहेर पडायचं आहे, तुम्ही ई-के-वाय-सीच करू नका, ऑटोमॅटिकली योजनेतून बाहेर पडाल. आता काही लोकांना म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पण पत्नींनी काय किंवा कुटुंबातील लोकांनी त्याचा लाभ घेतलाय. त्यांना आता प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यांना वाटतंय काय करायचं? तुम्ही ई-के-वाय-सी करू नका, ऑटोमॅटिकली तुम्ही त्या योजनेतून बाहेर जातात. तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न, शंका असतील, तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ह्या व्हिडिओला लाईक करा. सर्व गरजू भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती आणि अपडेट्स योग्य वेळी मिळत राहतील. धन्यवाद.